नमस्कार. ताई व दादा हो, हेल्थकेअर आशाताई यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत. हेल्दी बेबी फूड रेसिपीमध्ये आज मी तुमच्यासोबत 2 रेसिपीज शेअर करणार आहे, ज्यामध्ये दिलेले आहेत. या दोन्ही रेसिपीज मी ब्रेकफास्ट आणि लंचमध्ये दिलेले आहेत. तुम्ही हव्या त्या वेळेमध्ये तुमच्या देऊ शकता किंवा बाळाचं जसं तुम्ही मिल्क रूटीन शेअर केलेलं आहे त्यानुसार बाळाला हे देऊ शकता. या दोन्ही रेसिपीज अतिशय टेस्टी आहेत, खूप झटपट बनणारे आहेत, बाळाची इम्युनिटी आणि वजन वाढवणारे आहेत आणि त्याचबरोबर बाळाला भरपूर ताकद एनर्जी देणारे अशा आहेत. वळूया रेसिपीकडे. ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये घेतलेले आहेत 2 चमचे पोहे. आपण जे नेहमी कांदा पोह्यांसाठी पोहे वापरतो तर तेच पोहे मी इथे वापरलेले आहेत, जे आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ असे व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत. आता हे जे पोहे आहेत हे लहान बाळांसाठी अतिशय फायद्याचे असतात. एकतर हे खूप झटपट बनतात, ज्यासाठी तुम्हाला खूप जास्त वेळ किंवा कष्ट लागत नाही आणि त्याचबरोबर यामध्ये भरपूर असं आयर्न असतं. पचायला हे हलके असतात, त्यामुळे आपण आठवड्यातून 2 ते 3 वेळा बाळाला पोहे दिले पाहिजेत किंवा देणं हे फायद्याचं सुद्धा ठरतं. आता या पोह्यांमध्ये मी आणखी थोडंसं पाणी घालून हे थोडा वेळ भिजत ठेवायचे आहेत. या अगोदर रात्रभर मी 1 खजूर आणि 1 बदाम भिजायला ठेवलं होतं. सध्या मी आदित्याला वेगवेगळे ड्रायफ्रूट्स इंट्रोड्यूस करते आहे, ज्यामध्ये मी ऑलरेडी बाळाला खजूर देऊन झालेले आहे. आता नवीन मी बदाम घेतलेला आहे, जे मी सलग 3 दिवस बाळाला देणार आहे. तर हे बदाम रात्रभर मी भिजत ठेवलं होतं, ज्याची वरची साल मी काढून घेतलेली आहे आणि हे पाण्यासहित आपल्याला आता मिक्सरच्या बटजारमध्ये घालून हे ब्लेंड करून घ्यायचं आहे किंवा याची बारीक अशी प्युरी करून घ्यायची आहे, फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. ते तुम्ही पाहू शकता, बदाम आणि खजूर आहे याची छान अशी पेस्ट झालेली आहे. ड्रायफ्रूट्स बाळाला इंट्रोड्यूस करत असताना एका वेळी एकच ड्रायफ्रूट इंट्रोड्यूस करा. सलग 3 दिवस द्या. बाळामध्ये काही एलर्जी वगैरे होते आहे का ते चेक करा. नसेल तर तुम्ही नवीन ड्रायफ्रूट बाळाला इंट्रोड्यूस करू शकता अगोदर इंट्रोड्यूस केलेल्या ड्रायफ्रूट सोबत. आता हे मी इथे एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण जे भिजवलेले पोहे होते तर तेही यामध्ये घातलेले आहेत आणि त्यासोबतच आपण जे ड्रायफ्रूट्सची पेस्ट करून घेतलेली होती तर ती सुद्धा यामध्ये घातलेली आहे. यामध्ये आपण खजूर घातलेला आहे आणि बदाम घातलेला आहे. तुम्ही जे बाळाला तुमच्या ड्रायफ्रूट्स देत आहात तर त्यानुसार हे जे काही याची प्युरी आहे हे करून यामध्ये घालू शकता आणि छान असं तुम्हाला हे झाकून थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे. याला मॅश करण्याची किंवा मिक्सरमध्ये फिरवण्याची गरज नाही. याला एक हलकंसं टेक्स्चर येतं, जे 7 महिन्याच्या बाळासाठी अगदी परफेक्ट आहे. आदित्य सुद्धा आता 7 महिन्याचा आहे आणि तुम्ही पाहू शकता हे खूप छान पद्धतीने तो एन्जॉय करतो आहे. सुरुवातीला कोणताही पदार्थ देत असताना थोडासा पातळ ठेवा. जसा बाळ तो एक्सेप्ट करायला लागेल तर त्यानंतर तुम्ही याची जी कन्सिस्टन्सी आहे ही थोडीशी घट्टसर ठेवू शकता. तर अशा प्रकारे ही जी काही पोह्यांची खीर आहे ही तुम्ही लंचमध्ये देऊ शकता किंवा डिनरमध्ये किंवा ब्रेकफास्टमध्ये सुद्धा ही बाळाला इंट्रोड्यूस करू शकता. यानंतरची जी पुढची रेसिपी आहे ही मी आदित्याला दिलेली होती लंचमध्ये, जी त्याला प्रचंड आवडली आणि आत्तापर्यंत मी जेवढ्या काही रेसिपीज त्याला ट्राय केल्या तर त्यामध्ये त्यांनी ही जी रेसिपी आहे, हा जो पदार्थ आहे हा अगदी आवडीने आणि पोटभर खाल्ला. अगदी 2 चमचे त्यांनी बाकी ठेवलं होतं, बाकी सगळा त्यांनी खूप छान पद्धतीने खाल्ला. आता ही रेसिपी मी कशी बनवली, यासाठी मी एका कढईमध्ये 1 चमचा प्लेन पॉलिश ओट्स घेतलेले आहेत. हे इन्स्टंट किंवा फ्लेवरवाले ओट्स नाहीत, जे प्लेन ओट्स मिळतात तर ते ओट्स आहेत. हे ड्राय रोस्ट आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि थंड व्हायला बाजूला ठेवायचे आहेत. ओट जेव्हा तुम्ही थोडेसे रोस्ट करून घेता तर त्याचा बलवर्धकपणा हा कैक पटीने वाढायला मदत होते. त्याच कढईमध्ये मी थोडं पाणी घालून गरम व्हायला ठेवलेलं आहे. इकडे मी थोड्या वेळापूर्वी थोड्याशा कोमट पाण्यामध्ये 1 खजूर भिजायला घातलेली होती, जी आता छान अशी मऊ झालेली आहे. ही आपल्याला आता मिक्सरमधून ब्लेंड करून घ्यायची आहे. प्रत्येक रेसिपीमध्ये मी हल्ली खजूर वापरते आहे, कारण यामुळे गोडवा सुद्धा येतो. बाळाचं हिमोग्लोबिन वाढायला, भूक वाढायला, वजन वाढायला सुद्धा या खजूरमुळे मदत होते. आता जी ब्लेंड केलेली खजूर होती त्याच पाण्यामध्ये मी आपले थंड झालेले जे काही ओट्स आहेत हे सुद्धा घातलेले आहेत आणि याचाही छान असं पेस्ट करून घेतलेली आहे. तुम्ही नाही बारीक करून घेतले तरी काही हरकत नाही. जर तुम्हाला हलकंसं टेक्स्चर हवं असेल तर तुम्ही आहे असे ओट शिजवून घेऊ शकता, पण जर अगदी स्मूथ प्युरी हवी असेल तर तुम्ही या पद्धतीने छान असं ब्लेंड करून घेऊ शकता. आणि हे आपल्याला जे गरम पाणी आहे तर त्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे. अगदी 1-2 मिनिटामध्ये हे शिजून तयार होतं. तर अशी ही आपली प्लेन ओट्सची खीर तयार झालेली आहे. यामध्ये मी याचा फ्लेवर, बलवर्धकपणा, पौष्टिकपणा आणखी वाढवण्यासाठी एक मॅश केलेलं बनाना ॲड करणार आहे. म्हणजे अर्धा बनाना मी घेतलेला आहे, जो छोटा बनाना आहे आणि तो फोकच्या सहाय्याने मी छान मॅश केलेला आहे आणि ते यामध्ये ॲड केलेलं आहे, ज्यामुळे याला एक छान असं टेक्स्चर सुद्धा येतं, गोडवाही येतो आणि बाळासाठी हे एक बलवर्धक ठरतं किंवा एनर्जी बूस्टर असं ठरतं. तुम्ही बाळाला इंट्रोड्यूस केलेलं कोणतंही गोड फळ यामध्ये ॲड करू शकता आणि बाळाला हे लंचमध्ये किंवा इव्हिनिंग तुम्ही भरवू शकता. जर तुम्ही फळ नाही यामध्ये ॲड केलं तरी काही हरकत नाही. अशीही ही खूप टेस्टी लागते. तर कशा वाटल्या आजच्या या 2 रेसिपीज जरूर सांगा आणि जरूर तुम्ही ट्राय करा. थँक्यू.